15 ऑगस्टला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांनी कलेचं उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली. कोल्हापूरची कला दिल्लीत गाजवल्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी कलेचं कौतुक केलं. 15 ऑगस्ट रोजी 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन इथं भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांनी उत्कृष्ट कलेचं सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी या ग्रुपच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या लेझिम नृत्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन चंद्रकांत पाटील आणि हर्षाली बेलवलकर यांनी केलं होतं. तर यामध्ये सुधीर डेंगरे, जावेद सय्यद, आकाश पाटील, सौरभ चौगुले, शेखर वळिवडेकर, अंबिका पांढरबळे, सहाना रेवणकर, आकांक्षा जाधव, भार्गवराव कांबळे, समीर गुरव, पांडुरंग गुरव या कलाकारांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.